मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या 30 वर्ष विवाहित तरुणीला हात लावून तिचा विनयभंग करण्यात आलाय. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणी आणि तिचा पती आणि इतर नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना 20 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील यात्रा उत्सवात घडली आहे. 20 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील यात्रा उत्सव सुरू होता. एक 30 वर्ष विवाहित तरुणी संध्याकाळी 7:45च्या सुमारास तिच्या नातेवाईकांबरोबर यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेली होती. यात्रेत फिरत असताना डिग्रज गावाच्या सोसायटीजवळ आरोपी विशाल पवार यानं पीडित तरुणीला हात लावून तिचा विनयभंग केलाय. तेव्हा तरुणीनं आरोपीला जाब विचारलं असता आरोपीनं शिवीगाळ केली, तर दुसरा आरोपी सुहास सोनवणे यानं तरुणीला मारहाण केली. त्यावेळी तरुणीनं पतीला तिथे बोलावून घेतलं. तेव्हा पती आणि इतर नातेवाईकांनी आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीवरून आरोपी विशाल नाना पवार आणि सुहास सोनवणे या दोघांवरती मारहाण, धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वैराळ हे करतायत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.